महाराष्ट्राचं यावेळेसचं जे राजकारण आहे ना, ते देशाच्या राजकारणावर परिणाम करणार आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पूर्वी शरद पवारांची जी भूमिका असायची एक्झॅक्टली त्या लेवलची नाही, पण तशा प्रकारची आता देवेंद्र फडणवीसांची आहे. आणि मी गेसिंग करायला हवेत बोलायला मला आवडत नाही, पण 2012मध्ये मी बोललो होतो की पंतप्रधानपदाचे उमेदवार भाजपचे नरेंद्र मोदी असतील, म्हणजे ते डिक्लेअर होण्याच्या अगोदर. आता जर महायुतीने 35 जागा जिंकल्या ना महाराष्ट्रात, तर देवेंद्र फडणवीस हे 2029चे भाजपचे प्राईम मिनिस्टर पदाचे उमेदवार असतील. हे मी त्यांच्या वेवलेंथच्या अभ्यासाने सांगतोय. जर त्यांनी आत्ता मात केली ज्या संकटात, ज्या चक्रवातून बाहेर पडले, तर